विश्वासणारे असून चालणार नाही का? भूते सुद्धा येशूवर विश्वास ठेवतात. काय म्हणतात येशूला? त्या घरसेकरामध्ये गेला, तू आम्हाला आज्ञा देऊ नको, ह्याच्यातून निघ म्हणून. त्याने ते मागत आणि तुम्ही ते करण्यासाठी बांधील होता. पण ज्या वेळेस देवाचं वचन योहानाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, माझी वचने आत्मा आणि जीवन आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळा मी तुम्हाला म्हणतो की हेच माझा प्रत्येक निर्णय देवाच्या वचनावर आधारित असावा, कारण तो आत्म्याने झालेला असतो. आणि जेव्हा आपण आत्म्याने जे नाम वासना याच्याविषयी बोललं जात नाही, ही संस्कृती अशी. पण सर्वात जास्त पाप याच भागामध्ये होतं. गेले अनेक वर्ष फॅमिली मिनिस्ट्री करतो आणि अनेक जोडप्यांचे प्रश्न, कुटुंबामध्ये काय प्रश्न आहेत यामध्ये बरेचसे लोक बोललं जात नाही, शिकवलं जात नाही. आणि मंडळीला शिक्षण देताना एक मर्यादा असते. पण आम्ही जेव्हा शिक्षण देतो त्या कॅम्पमध्ये ओपनली यासाठी बोलतो कारण देवाने त्याला पवित्रतेचा दर्जा दिलेला आणि ते आम्हाला न समजण्याला कंट्रोल करून बघा नाही होत. जेव्हा पवित्र आत्मा येतो तो तुम्हाला कंट्रोल करू शकतो. म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन स्वतःला केलं पाहिजे. हे बॉर्न अगेनचं चिन्ह आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला न समजल्या कारणाने केलेला नवा मनुष्य धारण करावा. ही कोणाची जबाबदारी? ती त्या व्यक्तीची जबाबदारी आहे. धारण करणे म्हणजे एखाद्याला हातात झेंडा दिला, अनलेस अंटिल जोपर्यंत त्याची इच्छा आहे तो त्याने तर धरला नाही तर तो सोडून किती तुम्ही हातात द्या, उपयोग आहे का? त्याला म्हणजे धारण करणे. मला तुम्हाला सांगा, त्यानंतर आपण सुरुवात केली होती नवीन जन्माला. आणि जो नवीन जन्म आहे त्यातला जो आपण पाहिला होता, नैसर्गिक जन्माप्रमाणे शरीर, जीव आणि आत्मा यांचे अस्तित्व असणे म्हणजे सैतान आणि पापाऐवजी देवाची आणि पवित्रतेची सेवा करण्यासाठी त्यांना समर्पण करणे, हा मुद्दा आपण पाहिला होता. पाचवा मुद्दा तो जो शब्द पाहिला होता पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाच्या द्वारे आणि त्याच्या 3ऱ्या वचनाच्या द्वारे तिथं असं म्हटलंय पुन्हा जन्म झालेला आहे. देहाने जन्म झाला. आपण ते वचन वाचूया, पेत्राचे पहिले पत्र 3रं वचन. इथं काय म्हटलेलं पहा, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याद्वारे पुन्हा जन्म दिला. पुन्हा जन्म घेणे हा प्रश्न त्या निकोदेमसला कळाला नव्हता. तो म्हटला म्हातारा झालेला मनुष्य कसा काय आईच्या उदरात जाईल? येशू या ठिकाणी त्याला तेच सांगत होता आणि हेच पेत्राला कळालं. पेत्र म्हणतो मेलेल्यातून उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म. हा जो पुन्हा हा शब्द आहे त्याला आपण बिगॉटन चा ग्रीक शब्द आपण पाहिला होता. आणि त्या ग्रीक शब्दाच्या पुढे जो पुन्हा आणि जो 23वा वचन आहे, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले. तो म्हणतो नाशवंत बीज, हे आमचं नाशवंत आहे. या नाशवंत बीजाला त्याने अविनाशी बीजाशी संग केला. अविनाशी बीज काय? हे देवाचं वचन अविनाशी बीज आहे. म्हणजे देवाच्या सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. हा जो पुन्हा शब्द आहे तो शब्द आपण पाहतो. आणि हा पुन्हा जन्म कशा पद्धती? म्हणून आता तुम्ही जे आहात विश्वासणारे, मी बऱ्याच वेळा सांगितलं विश्वासणारे असून चालणार नाही का? भूते सुद्धा येशूवर विश्वास ठेवतात. काय म्हणतात येशूला? त्या घरसेकरामध्ये गेला, तू आम्हाला आज्ञा देऊ नको, ह्याच्यातून निघ म्हणून. त्याने आज्ञा दिली होती. आणि मग त्याने विनंती केली, जर तू काढत असशील तर एक तुला विनंती करतो, या डुकरांमध्ये आम्हाला जाऊ दे. आमचं विश्वास ठेवणं या भूतांसारखं आहे का?
कारण आम्ही विश्वास ठेवतो, देवा तू हे कर, देवा तू ते कर. कशासाठी कर? आणि देवाला जे पाहिजे ते आम्ही करायला मागत नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे करणं, भूतांना तेच करायचंय. देवाची इच्छा आहे बिगॉटन, तुमचं मूल जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर नाही वागलं, तुम्हाला किती त्रास होतो विचार करा. तो दे, तुम्ही त्याची निर्मिती, मी त्याची निर्मिती, त्याच्या इच्छेप्रमाणे जर नाही वागलो, किती त्याला यातना होतात. तरी सुद्धा तो ते सहन करतो आणि म्हणतो, हे वर्ष माझा मुलगा माझी मुलगी याला तू दे विद्या, यासाठी की हा विश्वास ठेवलेला आहे. आता याचा पुन्हा जन्म होणे, पुन्हा बिगॉटन. आता बिगॉटन या शब्दाचा 4 मुद्दे आपण पाहिले होते. 5वा पण पाहिला होता आणि 5वा जो पाहिला होता त्यातलं जे गलती करायचं पत्र आहे ते आपण विश्लेषण केलं नव्हतं. गलती 5:16 ते 26 हे आपण फक्त वाचलं होतं. त्याच्यामधलं दारूबाजी हा एकच शब्द घेतला होता आणि बाकी आपण पुढे गेलो होतो. गलती 5, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शित्व हा शब्द तिथं टायटल दिलेला आहे. आणि त्यातल्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. पौल म्हणतो देहाची एक वासना आहे की नाही? जर या देहामध्ये आहोत तर देहाची वासना आहे, ते डिमांड करतं, ते मागतं आणि तुम्ही ते करण्यासाठी बांधील होता. पण ज्या वेळेस देवाचं वचन योहानाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, माझी वचने आत्मा आणि जीवन आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला मी तुम्हाला म्हणतो की हेच माझा प्रत्येक निर्णय देवाच्या वचनावर आधारित असावा, कारण तो आत्म्याने झालेला असतो. आणि जेव्हा आत्म्याने जन्म झालेला असतो तो व्यक्ती देहाच्या गोष्टींना स्थान देत नाही. आणि देहाच्या गोष्टी अनेक आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातल्या आपण 4 गोष्टी पाहिल्या होत्या मागे कलसीकराच्या पत्रात. जार कर्म, आता परत त्याच्याकडे जाणार नाही मला. जार कर्मामध्ये आपण 2 भाग पाहिले होते, व्यभिचार आणि जार कर्म. अमंगळपण, लोभ, ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. जार कर्म, अमंगळपणा, काम वासना याच्याविषयी बोललं जात नाही, ही संस्कृती अशी. पण सर्वात जास्त पाप याच भागामध्ये होतं. गेले अनेक वर्ष फॅमिली मिनिस्ट्री करतो आणि अनेक जोडप्यांचे प्रश्न, कुटुंबामध्ये काय प्रश्न आहेत यामध्ये बरेचसे लोक बोललं जात नाही, शिकवलं जात नाही. आणि मंडळीला शिक्षण देताना एक मर्यादा असते. पण आम्ही जेव्हा शिक्षण देतो त्या कॅम्पमध्ये ओपनली यासाठी बोलतो कारण देवाने त्याला पवित्रतेचा दर्जा दिलेला आणि ते आम्हाला न समजल्या कारणानं आम्ही कुवासनेकडे, काम वासनेकडे आणि या व लोभ या सर्वांना तिथे पौल कलसीत्री मंडळीला म्हणतो मूर्तीपूजा, त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवा. आता आपण पुढे जाणार आहोत. जो 6वा मुद्दा आहे यातला, जे बॉर्न अगेनचे 10 मुद्दे आपण पाहणार आहोत असं मी तुम्हाला म्हटलं होतं. त्यातले 5 मुद्दे झाले. आता जो 6वा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. नॉट अ बिगेटिंग बाय द होली स्पिरिट इन द सेन्स जीसस बिकेम अँड इज द ओनली बिगॉटन सन ऑफ गॉड. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे देवाचा एकुलता एक पुत्र बनला आणि आहे, त्या अर्थाने पवित्र आत्म्याने जन्म घेणे नाही. परत एकदा लक्षात घ्या. बऱ्याच वेळा मी जेव्हा बिगॉटन बोलून बऱ्याच जणांना प्रश्न पडले, बिगॉटन हा फक्त येशू ख्रिस्ता संदर्भात वापरलेला. अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल शंका नाहीच. येशू ख्रिस्त हा बिगॉटनच आहे, पण तो आमचा ज्येष्ठ बंधू आहे. देव आम्हाला सुद्धा बिगॉटनचा दर्जा देतो. आता हा बिगॉटनचा दर्जा, आणि ज्यावेळेस मी स्टडी करतो म्हणून या शब्दाचा नीट अभ्यास करून मी तुम्हाला सांगतोय की मला असं वाटलं, माझी पत्नी म्हणाली तिथं बिगॉटन फक्त येशू. हो बरोबर, येशू ख्रिस्तासाठीच आहे. पण जो अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे, ज्याप्रमाणे देवाचा एकुलता एक पुत्र बनला आणि आहे, त्या अर्थाने पवित्र आत्म्याने जन्म घेणे नाही, तर नवा मनुष्य त्यामध्ये म्हणजे व्यक्तीमध्ये, नीतिमत्तेमध्ये आणि पवित्रतेत नूतनीकरण होणे होय. याला म्हटलेले बिगॉटन, या अर्थाने तो शब्द. म्हणजे काय की जो नवा मनुष्य आहे तो व्यक्तिमत्वामध्ये, नीतिमत्तेमध्ये आणि पवित्रीकरणामध्ये, नूतनीकरणात त्याचा उत्तरोत्तर वाढ होणं ही देवाच्या नजरेत महत्वाची गोष्ट म्हणून देव म्हणतो
बिगॉटन, हा जन्म. म्हणून ज्या वेळेस आम्ही अशा पद्धतीचं वर्तन करू त्यावेळेसच या गोष्टी घडणार आहेत. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 14 आणि 18. 14 वचनात काय म्हणतो? शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणतोय योहान, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली. हाच शब्द आज तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. जर तो बिगॉटन आहे तर तो तुम्हामध्ये वास केल्या कारणाने तुम्ही बिगॉटन बनता. समजतंय का? आणि देवाने तोच दर्जा तुम्हाला आणि मला दिलेला. याचा अर्थ असा नाही की त्याच्या जसं या ठिकाणी म्हटलेले ज्याप्रमाणे देवाचा एकुलता एक पुत्र बनला आणि आहे त्या अर्थाने पवित्र आत्म्याने जन्म घेणे असं नाही बिगॉटन. तर नवा मनुष्य त्यामध्ये व्यक्तीमध्ये आणि नीतिमत्तेमध्ये, आणि म्हणून बॉर्न अगेन पहिली स्टेप आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे नीतिमत्तेमध्ये बदल होणे. अ मॉरल अँड स्पिरिच्युअल चेंज, नॉट फिजिकल चेंज. म्हणजे तुमचं नीतिमत्व आणि आत्मिक बदल यामध्ये पहिला जो मुद्दा पाहिला होता. आणि तीच गोष्ट मला तुम्हाला या 6व्या मुद्द्यात सांगायची. मॉरल, आज नैतिकता ढासळलेली आहे. पहा जगात तुम्ही कुठे डोळे उघडे ठेवून पहा, हेच वाटत नाही. काय घालावं, काय घालू नये, काय खावं, काय खाऊ नये याच्याविषयी अनभिज्ञता. मॉडर्न झालेले आहे. काय मॉडर्न झालेले आहे? याला मॉडर्नाइज नाही म्हणत. तर आता जी संस्कृती आमच्याकडे येते, नाही आता मला हे फॅशन आहे, फॅशन आहे. जर ती फॅशन मला नीतिमत्ता माझी ढासळण्याकडे घेऊन जात असेल तर त्या मॉडर्नायझेशनचा उपयोग काय? म्हणून आजचं जे नीतिमूल्य आहे ढासळलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे आमची नीतिमत्ता पवित्रतेतून पवित्रतेत सुधारावी. 18व्या वचनात तो काय म्हणतो पहा, देवाला कोणी कधी पाहिले नाही. जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले. पित्याच्या उराशी, बिगॉटन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्या मुलाने घाण केली तुम्ही टाकून द्या, तुम्ही साफसूफ करा. त्याच पद्धतीनं देव ख्रिस्तामध्ये तुम्हाला आलिंगन देतो. तो तुम्हाला पाहत नाही, तो येशू ख्रिस्ताला तुमच्यात पाहतो. समजतंय का? बघा, पुन्हा जन्म घेणे याचा अर्थ असा, आता माझ्यामध्ये शब्द देही झाला. हा शब्द काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो देही झाला, त्याने आम्हात वस्ती केली. म्हणजे आज देवाचं वचन इफिसकराच्या पत्रानुसार मी विश्वास ठेवला आणि ते वचन माझ्यामध्ये राहायला आलं. म्हणजे वचन आलं म्हणजे येशू माझ्यामध्ये आला. आता देव पित्याला मी दिसत नाहीये, येशू दिसतो. समजते का? बिगॉटन. आणि बऱ्याच वेळा आमच्याकडनं अशी कृत्य घडतात, पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी लावतो, तुझ्याकडनं असं घडलंय, तुझ्याकडनं असं घडलंय, चुटचुट लावतो. बघा, हे चुटचुट लागणं जे आहे ना, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतो. त्याला प्रतिसाद द्या. देवाचा आत्मा, मी याच्यावरती स्टडी करत होतो, पवित्र आत्मा कसा आहे. बऱ्याच वेळा माझी मानसिकता अशीच होती, तो काहीतरी येईल, असं काहीतरी विजेसारखं करेल. नाही, ही इज अ ह्युमन बीइंग. जसं आम्ही ह्युमन बीइंग आहे तसं तो पर्सन, व्यक्ती आहे. उत्पत्ती याचा पहिल्या अध्याय त्याच्या 26व्या वचनामध्ये लिहिलंय, देवाने आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी आणि आपण, हे जे तीनही शब्द आहेत त्याच्या रूपाचं आपल्याला बनवलेलं आहे. म्हणजे जे माझं अस्तित्व आहे ते तसंच त्याचं अस्तित्व आहे. पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, फक्त आम्हाला डोळ्याने दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व मी नाकारू शकत नाही. आणि आम्हाला ती सवय झालेली आहे आमच्या मानसिकतेला की एखादी व्यक्ती दिसली म्हणजे आहे. पवित्र आत्मा जरी नाही दिसला पण त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. हा मी स्वतः अनुभवलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जी माझी मानसिकता देवाने बदलली. काहीतरी पॉवर, हा पॉवर ठीक आहे, पॉवर आली ती नष्ट करेल, त्याच्याकडे तो एक
पवित्र आत्म्याचा तो एक भाग आहे. ते पॉवर म्हणजे सगळं काही नाहीये, काहीतरी घडलं पाहिजे, ते घडणारच आहे. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे, या गोष्टी घडणारच आहे. पॉवर त्याला त्याचे अनेक प्रकार आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे, पवित्र आत्मा हा आमच्यामध्ये येतो आणि म्हणून येशू ख्रिस्त वर्गात जाण्यापूर्वी म्हटला, मी जातो कारण मी न गेलो तुम्हाला कैवारी आत्मा पाठवणार नाही, कारण मी जाणं अगत्याचं आहे. मग कैवारी आत्मा येईल. आणि मग पेंटिकॉस्टल 50व्या दिवशी जी गोष्ट घडली, जी जुन्या करारातही घडली आणि नवीन करारातही घडली, 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि त्यांनी काय केलं? कसा आला तो? दिसला कोणाला? त्यांनी पहिली गोष्ट केली, जिभेचं नियंत्रण घेतलं. म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, आमची जिवा, आमचे इंद्रिय त्याच्या हातात देऊया. आणि जी गलती करायचं पत्र, त्यातलं ज्या फळांपैकी एक आहे इंद्रिय दमन. इंद्रिय दमन म्हणजे काय? काय इंद्रिय दमन? आमच्या इंद्रियांवरती कंट्रोल करून बघा, नाही होत. जेव्हा पवित्र आत्मा येतो, तो तुम्हाला कंट्रोल करू शकतो. म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन स्वतःला केलं पाहिजे. हे बॉर्न अगेनचं चिन्ह आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला न समजल्या कारणानं आम्ही त्याच गोष्टी करत आलेलो आहोत. म्हणून इथून पुढे माझं जे वर्तन आहे, वागणं आहे, ते याप्रमाणे असायला हवं. पुढं याचा जर खरा अर्थ योहान 3:16 मध्ये जे निकोदेमसला सांगितलं, नव्याने जन्म घेणे, त्या वचनाकडे मी जाणार नाही. इफिस 4 अध्याय 23 आणि 24 काय म्हणते पहा. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. कशामध्ये नवे व्हावे? मनाची वृत्ती, मनोवृत्ती. इथूनच आमचा कंट्रोल होतो ना, वर्तन, मनाची वृत्ती, बरोबर ना? जे आमच्या मनात पहिली गोष्ट येते, विचारात येते, बरोबर आहे, आणि मग आम्ही त्याचं वर्तन करतो. म्हणून देवाचं काम काय या ठिकाणी? जो नवीन जन्मलेला आहे, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. मग अशी म्हटलं, मला असं वाटायचं पवित्र आत्माला म्हणजे काहीतरी करेल. नाही, ही इज अ पर्सन. तो एक व्यक्ती आहे, त्याला व्यक्तीसारखा दर्जा द्या. तो कधीच तुमच्यावरती जबरदस्ती करणार नाही. का? कारण देवाने आम्हाला फ्री विल दिलेलं आहे आणि देव वाट पाहतो, तुम्ही कधी करता, कधी सोडून देता. काही जणांना बऱ्याच सवयी, वाईट सवयी असतात, सोडायची इच्छाच होत नाही. तो जबरदस्ती नाही करत, तो तुम्हाला फक्त सांगेल देवाचं मंदिर आहे, ते विटाळू नये. पण करणं न करणं हे तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही त्याला म्हणता, पवित्र आत्मा तू मला हे करायला मार्गदर्शन कर. पहा, दादांच्या मिसेसने साक्ष दिली की ती मिसरी त्यांनी सोडून टाकली. का? कारण पवित्र आत्म्याने प्रॉम्प्ट केलं होतं, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि हीच गोष्ट आहे, अनेक बंधनं जी न तुटणारी, ती तुटण्यासाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. पुढं 24 वचन, आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. बघा, नीट समजून घ्या. जे मी तुम्हाला मगाशी या ठिकाणी वाचला हा मुद्दा, काय म्हटलं होतं मी? नवा मनुष्य आहे, त्यामध्ये म्हणजे व्यक्तीमध्ये नीतिमत्तेत आणि पवित्रतेत नूतनीकरण होणे म्हणजे बिगॉटन असा. आता इथे वचन काय म्हणतं पहा, आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता. आला शब्द जे मी इथं म्हटलेलं आहे. नीतिमत्व म्हणजे धार्मिकता आणि पवित्रतेत नूतनीकरण करणे. इथे वचन काय सांगतंय? आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप. म्हणजे काय देवानुरूप? देवानुरूप म्हणजे देवासारखा. समजतंय का? जे उत्पत्तीमध्ये घडवलेला मनुष्य, तो देवाला अपेक्षित आहे. त्याला म्हटलेले बॉर्न अगेन. देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. ही कोणाची जबाबदारी? ती त्या व्यक्तीची जबाबदारी आहे. धारण करणे म्हणजे एखाद्याला हातात झेंडा दिला, अनलेस अंटिल जोपर्यंत त्याची इच्छा आहे तो त्याने तर धरला नाही तर तो सोडून
किती तुम्ही हातात द्या, उपयोग आहे का? त्याला म्हणजे धारण करणे. याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा आहे. धारण करणे म्हणजे काय? आता हा नवा मनुष्य दिलेला आहे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला धारण करायचं का सोडून द्यायचं? बऱ्याच वेळा आम्ही विश्वासणारे म्हणतो, धारण करते सोडून देतो आणि त्या भूतांसारख्या कृती करतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवणारे नव्हे, जे नवा मनुष्य आहे त्याच्याकडे मला वाटचाल करायची आहे. आणि जो नवा नाही झालो तर लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त येईल. तो पाहताय ना, ही घंटी आहे त्याच्या येण्याची. जे तयार, मी तुम्हाला घाबरवत नाही. सकाळीच मी वचन वाचलं, तिथं असं लिहिलंय, काय लिहिलंय पहा, 10वं वचन, 3रं 10वं वचन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे. समजतंय का काय लिहिलंय? त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. इथं फिलदेलियाच्या मंडळीला अभिवचन दिलेलं आहे. आणि आज त्या प्रसंगापासून, म्हणजे कुठला प्रसंग? जगावर येणारा परीक्षा प्रसंग. कधी 50 डिग्रीला तापमान गेलेलं पुण्याचं ऐकलंय तुम्ही? आता अनुभवताय. देवाचं वचन सांगतं, तुमचं शरीर भाजेल अशी उष्णता आकाशातून तो ओपणार आहे. हे जे सांगणार आहे हे देवाचं येणाऱ्या महासंकट काळाविषयी. आणि तो म्हणतो, जर तू विश्वास ठेवलास, विजय मिळवलास, इथं असं स्पष्ट म्हटलेलं आहे, विजय मिळवतो त्याला मी ह्या महासंकट काळापासून राखीन. म्हणजे काय? तुम्ही आपोआप उचलले जाणार. दिस इज अ प्रॉमिस. हेच मला तुम्हाला सांगायचं. नीतिमत्ता आणि पावित्र्य, देवाचं हे अभिवचन आहे. ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तुम्हाला या महासंकट काळासाठी राखून ठेवणार नाही, तुम्ही उचलले जाणार. तयार आहात का? पुढे पुढचं घेणार आहे कलसे 3:10. आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्यालेले आहात. नीट समजून घ्या काय म्हटले या ठिकाणी. आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे, म्हणजे काय? माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, देवाचं वचन आहे. तो म्हणतो अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे. देवाची प्रतिरूपा माहिती आहे तुम्हाला काय? नाही. पण तो आमच्यामध्ये जो आहे ना, तो आम्हाला इथपर्यंत घेऊन जातो की त्याच्या प्रतिरूपाचं तो आम्हाला बनवतो. आज कित्येक विश्वासणारे म्हणतात, पण दिसतो का प्रभू येशू ख्रिस्ताचा गुण? हा गुण तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही जिथं जाल तिथं हे प्रतिबिंब तुमचं आपोआप दिसायला सुरुवात होईल. कारण तुमच्या आतमध्ये देवाचं वचन, पवित्र आत्मा, येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो म्हणतो की त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जाते. आता ज्ञान एक नवीन विषय, त्याच्यात नवीन केला जातो. ज्ञान, याला नॉलेज हा शब्द वापरतात. हेच ज्ञान देव आम्हाला देतो. त्याला तुम्ही अंगी ल्यालेले आहात. ज्ञान विसरून जातो. पहा, जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हा तुमचं वर्तन कसं असतं? एकटे असताना तेव्हा तुम्ही कसे असतात? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही एकटे असता त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने वर्तन करता हा आहे. आणि परत जुन्या करारात मी जातो आणि ते थांबतो. स्तोत्र 51:10. इथं काय म्हणतो पहा दावीद राजा. मी विचार करतो, देवा तू जुन्या करारापासून तसाच्या तसाच आहे, आधी न बदलणारा. काय म्हणतो पहा, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हा शब्द पुन्हा, born again, पुन्हा घाल. म्हणजे जो माझा आत्मा आहे या आत्म्याला पुन्हा नवीन कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा घाल, कारण मी अस्थिर अशा. जो born again आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या ठिकाणी आपण एकच मुद्दा झालेला आपला 6वा. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पण एक लक्षात घ्या की मी बॉर्न अगेन आहे की नाही हे तपासण्याची देवाच्या वचनाचं पॅरामीटर आमच्याकडे आलेलं आहे. जर नसेल तर आजपासून आता ही संधी आहे. आणि म्हणूया प्रभूला, प्रभू
मला तू पुन्हा एकदा, जे पेत्र म्हणतो, देवाच्या सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे माझा जन्म झालेला आणि वचनाला माझ्यामधून काम करू द्या. हे आम्ही त्याला परवानगी द्यायला पाहिजे. आज सकाळी मी उठलो, भयंकर खांदा दुखत होता, इतका खांदा दुखत होता त्याची सीमा नाही. हात ठेवला, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले. आय रिसीव्ह इट. आणि मी बोलत गेलो, कधी थांबला मलाच माहिती नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, प्रचंड, पण ज्या वेळेस जे अभिवचन मला प्रकटीकरण जे झालेलं आहे, तुमचा विश्वास ह्या अभिवचनावर कसा आहे त्याच्यानुसार ते काम करतं. म्हणून तुमच्या आतमध्ये असणारं वचन जे आहे हे इतकं पॉवरफुल आहे, जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने वापराल त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही सर्वसाधारण माणसं नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कारण देवाचं स्वर्गीय सामर्थ्य या पात्रातून तुम्ही घेऊन जाता. आणि बऱ्याच वेळा तेच मला माहिती नसतं, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे, अहो तुमच्याकडे अनमोल साठा आहे. देवाचं जे अभिवचन तुमच्याकडे, यू आर अ मोर दॅन कॉन्करर. अभिवचन हा साठा आहे तुमच्याजवळ, संपत्ती आहे. ही कशाने विकत घेता येत नाही, कशाने विकता येत नाही, असा साठा तुमच्याजवळ आहे. आणि यू आर नॉट बिलीवर, बॉर्न अगेन, पुन्हा जन्म झाला. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बापा, पुन्हा एकदा तुझ्या वचनाने तुझ्या लोकांची तू भेट घेतली प्रभू. या एकाच वचनाच्या द्वारे, एकाच मुद्द्याच्या द्वारे प्रभू आम्ही बिगॉटन, येशू ख्रिस्तासारखे नव्हे, परंतु त्याची जी चित्तवृत्ती आहे ती तू आम्हाला दिलेली आहे. आणि तू म्हटल्याप्रमाणे की नवा मनुष्य, त्यामध्ये आमची नीतिमत्ता आणि आमचं पवित्रता यामध्ये आम्हाला तू नूतनीकरण करण्यासाठी आवाहन करत आहे, बोध करत आहे प्रभू. आम्ही ते स्वीकारतो, आम्हाला सहाय्य कर प्रभू. तुझ्या वचनाचा आम्ही स्वीकार करतो. आजपासून जी अभिवचनं आम्हाला दिलेली त्या अभिवचनांचा आम्ही स्वीकार करतो. आणि प्रभू तुझं जे गौरव तू आम्हामध्ये ठेवलेले, ज्या गोष्टी आम्ही करण्यापासून स्वतःला अडखळण होतो, हा आम्हाला आम्हीच अडखळण तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू. आम्हाला नवीन कर, जी चित्तवृत्ती, आमची मनोवृत्ती ही बदलण्यासाठी तुझं वचन पुरेसं आहे. सर्व गौरव महिमा तुला दे, येशू आमचा प्रभू, याच्या नावात मागतो. आमेन.